च्या बातम्या आणि आता काही बातम्या गणपती बाप्पाच्या. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अंबानी कुटुंबीय राजा गणपती बाप्पा मोरया. राज्यातील सत्ता बदलानंतर आता सत्ताधाऱ्यांचा डोळा हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आहे. याबद्दल बाप्पा मोरयाच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संविधानातील अधिकारांची आठवण करून दिली, तर आयोगाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नमस्कार, बाप्पा मोरया रे या न्यूज 18 लोकमतच्या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर रोजच्या या मालिकेमध्ये आणखी एक नाव जोडलं जातं आणि आज ज्यांनी बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा केलेली आहे आणि महिलांच्या संरक्षणासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर नेहमी काम करताना आपल्याला पाहायला मिळत असतात, त्याच रुपालीताई आज आपल्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. रुपालीताई, खूप खूप स्वागत तुमचं बाप्पा मोरयाच्या निमित्ताने. तर पहिला आणि महत्त्वाचा मला खरं तर आपल्याला हाच प्रश्न करावासा वाटतो की बाप्पांच्या चरणी लीन होणं हे तुमच्यासाठी किती सुखावं आहे? माहेरचं असेल किंवा सासरचं असेल, गणपती बाप्पाच्या आवडत्या आठवणी कुठल्या आणि अजूनही गणेशोत्सव साजरा करता का? बाप्पा मोरयाच्या या कार्यक्रमामध्ये आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करते. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती बसणं म्हणजे काटेरी खुर्ची आहे खरं तर,
अनेक पॉवर्स जरी असले तरी ते सोडवत असताना समस्यांची मालिका मात्र तेवढी मोठी आहे की त्याची उत्तरं शोधण्यासाठी हा कार्यकाळ तसा पुरेसा नसतो. बरं, आता थोडं महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं मी आपल्या थोडं पक्षाकडे येतो. यावेळेला महाविकास आघाडीचं जे काय घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. मात्र येत्या काळामधल्या मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतील, सगळे असतील, याची जबाबदारी एकत्र की नंतर याची उत्तरं पक्षप्रमुख तर देतीलच. मात्र आपल्याला काय वाटतं की पुढच्या काळामध्ये काय करायला हवं, काय करायला नको? त्याही पुढे जाऊन महिला आयोगाचं अध्यक्षपद हे अजूनही कायम आहे. सत्ता जरी गेलेली असली तरी देखील मात्र येत्या काळामध्ये तेही पद राहावं अशी इच्छा आहे का? तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र ते पद आता बदलून टाकावं अशा प्रकारच्या मागणीमध्ये, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? पहिली गोष्ट, राज्य महिला आयोग हे एक संविधानिक पद आहे. या पदाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा आहे. बरं. मग या पदावरती जेव्हा मला 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा असं निश्चितपणाने पत्र आम्हाला आलेलं असतं. त्याच्यामध्ये तो कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच आम्ही ते पद का सोडावं? मी तुम्हाला आत्ता सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली आहे, तो अधिकार दिला आहे, तो जर माहीत असेल तर मांडता येतं. बरोबर. पण या पदावरती राहत असताना महिलांच्या अनेक प्रश्नांना आपण वाचा फोडण्याचं काम करतो किंवा त्यांना न्याय मिळवून देणं, म्हणजे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय, ही आमची भूमिका आहे. पण उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो, म्हणून तातडीने न्याय मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत असतो. या सगळ्या गोष्टींमधून हे पद काढायचे का? तर त्याच्यासाठी आमच्या आयोगाचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, काही ॲक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये जर असेल तर निश्चितपणाने सत्ताधारी प्रयत्न करतही असतील. तो त्यांच्या राजकारणाच्या गणिताचा भागही असू शकतो. पण आयोगाच्या माध्यमातून या पदावरून काढत असताना प्रत्येक जो कोणी अध्यक्ष म्हणून या पदावर बसलेला असतो त्याची बाजू मांडण्याचा अधिकारसुद्धा यामध्ये असतो. त्याच्यामुळे घटना दिलेली आहे, घटनेच्या अधिकारातून, आणि मला खात्री आहे मी 3 वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणाने पूर्ण करेल आणि तो याहीपेक्षा उत्तमरित्या पूर्ण करेल. बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात.